बाजारात गेल्याबरोबर सर्वात आधी वांगे घेण्यापासूनच सुरुवात केली. तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि सांगायचं झालं तर पप्पानं मस्त चकल्याचं पॉकेट आणलं होतं हल्दीरामचं. तर मी ते खोलून बघितलं आणि टेस्ट केलं. आणि केल्याबरोबर मला तर ते एवढं तेलकट चकल्या वाटत होत्या ना, मी तर ठेवूनच दिला, कारण तेलकट मी जास्त खात नाही. मग काय नाही, मस्त अंघोळ वगैरे करून घेतली आणि बघा ना, माझा भाऊ आजीसोबत मस्त मजाक करत आहे. तो म्हणत होता, आजी तू इथं उभी राह, मी तुझा फोटो काढतो ना. आजीला काही माहितच नाही. आजीला वाटत आहे की माझे फोटो निघतच आहे, म्हणून आजी त्याच्याकडेच बघत आहे. मग काय नाही, मस्त पूजा वगैरे करून घेतली. पूजा केल्यानंतर मग माळ जाप केली. मग माझी पूजा वगैरे करून झाली. मग होती मी असंच आजीसोबत टाइमपास करत. आणि आजीसोबत बसलं का आपल्या गोष्टी सोडून आजीच्याच गोष्टी बात तो ऐकायला सही लागतात. है. मग काही वेळानंतर मग आम्हाला बाजारात पण जायचं होतं. तर मग तसं पण मी, माझे पप्पा आणि माझा भाऊ आम्ही तिघं पण बाजारात गेलो होतो. आणि माझा भाऊ माझ्या पप्पाला एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगते ना, काय सांगू तुम्हाला. हरामी हो बेटा. मग काही नाही, बाजारात गेल्यानंतर काय घ्यावं काही समजतच नव्हतं. तर माझा भाऊ म्हणे वांग्यापासूनच सुरुवात करे म्हणे. मग मी वांगे घेण्यापासूनच सुरुवात केली. मी म्हटलं मला तरी दाखव. वांगे यासाठी घेतले कारण आमच्या घरी वांग्याची भाजी खूप जास्त चालते. घरी भाजीला काही नसलं तर सर्वात आधी आई आपली वांग्याची भाजीच बनवते. सही पकडे हैं. मग काही नाही, माझा भाजीपाला वगैरे घेणं झाला होता आणि माझा भाऊ इकडे पाणीपुरी खात होता. मी तर काही खात नाही. आणि तसंही आम्हाला बाजारामधून येतपर्यंत संध्याकाळच झाली होती. मग थंडी खूप जास्त लागत होती. तर पहिले आम्ही शेकोटी केली. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. फॉलो करायला विसरू नका.